एका तरुणाने आयुष्यामध्ये फक्त एकदाच श्री दत्तगुरू यांचं नाव घेतलं आणि त्यांच्या नामस्मरणातून सुरू झाला एक अद्भुत आध्यात्मिक प्रवास। यम, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे सगळे मिळून त्याला दत्तगुरूच्या जवळ घेऊन गेले, ते एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी। तो प्रश्न म्हणजे असा, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटलं तर काय होतं? ही कथा आहे नुसत्या नामस्मरणाने जीवनात काय क्रांती होऊ शकते याची। अशा चमत्कारी व प्रेरणादायी दत्तगुरूंच्या कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर नमस्कार मित्रांनो, गणेश क्रिएशन जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एका गावामध्ये एक श्रीमंत कुटुंब राहत होते। नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता। लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा तो मोठा झाला तशी घरच्यांना त्याची चिंता पडली की पुढे याचे कसे होणार, हा तर देवाचे काहीच करत नाही। एकदा गावात एक साधू येतात, त्यांनाही कुटुंबीय विनंती करतात, एकदा तरी त्याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या। साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात की मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या, मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईन। ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्याच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात। तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले। हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात। कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो। तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या। यम म्हणतो, विचार काय आहे तुझा प्रश्न? मुलगा म्हणतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते? त्यानंतर यम म्हणतो, मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे नेमकं मला काही माहीत नाही आणि ते सांगता येणार नाही। यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, तेच या प्रश्नाचे उत्तर देतील। त्यानंतर मुलगा म्हणतो, मी ब्रह्मदेवाकडे येईन, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे, त्या पालखीची भोई तुम्ही होणार आहात। यमदेव तयार होतात, दोघे ब्रह्मदेवाकडे जातात। ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो, ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते। मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूंकडे जाऊ, त्यांना हा प्रश्न विचारू। तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीचे भोई होणार। ब्रह्मदेव तयार होतात, असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात। भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की नेमकं काय होते ते मला पण सांगता येणार नाही। आपण भगवान शंकरांकडे जाऊ, त्यांना नक्की माहीत असेल। आता पालखीचे 2 भोई झाले असतात। मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार आहात। असे करत ते भगवान शिवांकडे जातात। भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू। असे म्हणून सगळे दत्तगुरूंकडे येतात। श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे बघतात आणि हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते? हा प्रश्न घेऊन तो आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतलीस। त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ, तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले आहेत। तू सगळ्यातून मुक्त झालास, आता कायम तू माझ्या चरणाजवळ राहशील। तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।